अचानक झालेल्या आवाजाने रेवाची झोप मोडली. दुपारी पाऊस असे म्हणत ती उठली. टेरेसवर गेली. वाळत घातलेले कपडे पटापट काढू लागली. कपडे आत ठेवून परत बाहेर आली. पाऊस बघून हुरूप आला तिला. मनात कुठेतरी छोटेसं काहूर माजलं, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मनातले काही कप्पे बंद केलेले ती सहसा उघडत नसे, पण आज 5 वर्षात प्रथमच अस्वस्थ वाटत होते. रेवा या नावाचा अर्थ माहीत आहे का? त्याचे हे वाक्य तिला आठवले. त्याच्या बाईकच्या मागे बसलेला तिला त्याने विचारलं, रेवा या नावाचा अर्थ माहीत आहे का? डोळ्यावर येणारे पावसाचे पाणी हात आडवत तिने पुढे सरकत नाही माहिती असं सांगितलं. रेवा म्हणजे पाऊस, तो म्हणाला मागे तिरके बघत. तिला अंगावर शहार आला. थोड्या थंडीने आला का त्याच्या वाक्यामुळे आला तिला नाही कळालं. रेवा मस्त चहा ठेव. नवऱ्याच्या राकेशच्या आवाजाने ती भानावर आली. 5 वर्ष झाली लग्नाला, पण आजच मन इतकं कसं बेचैन झाले पाऊस बघून. रेवा अगं चहा ठेवतेस की मी ठेवू? नवरा थोडा वैतागून बोलला. हो ठेवते म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. चहा उकळू लागला, पण रेवा परत भूतकाळात गेली. चल जरा चहा घेऊ म्हणत त्याने गाडी कडेला टपरीकडे वळवली. ती गाडीवरून खाली उतरली. ओला झालेला ड्रेस पाहून थोडी अवघडली. तो तिला पूर्ण वरून खालून न्याहाळत होता. ती आज त्याच्यासोबत बाहेर आली होती. नजर वर करून त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. उगाच मोबाईलमध्ये काहीतरी बघत उभी होती. त्याने तिला तिच्या ओल्या केसांना पाहिलं. मग त्याचे लक्ष तिच्या कानाकडे गेलं. तिने कानात काहीच घातलं नव्हतं. साधी लिपस्टिक पण नव्हती ओठाला. तरीही किती सुंदर दिसत होती ही. त्याला मनापासून वाटलं हिच्यासोबत आयुष्य काढायला मी एका पायावर तयार आहे, पण हे व्यक्त कसं करणार? साहेब चहा, टपरीवाल्याने आवाज दिला तसा तो भानावर आला. त्याने चहा घेतला. 1 कप तिला दिला. चहामुळे तिच्या अंगात ऊब आली. इतका वेळ आपल्याला थंडी वाजत होती तिला लक्षात पण नव्हते आले. त्याच्यासोबतचा वेगळाच आनंद तिला होत होता. तिने स्वप्नात पण विचार नव्हता केला त्याच्या इतक्या जवळ आपण असू. खूप हवीहवीशी वाटणारी हुरहुर ती मनातून एन्जॉय करत होती. त्याने एक नजर फिरवली तरी लाजेने पूर्ण लाल होत होती ती. ओतू जाणारा चहाच्या आवाजाने रेवा भानावर आली. चहा 2 कपात ओतून बाहेर घेऊन आली. 1 कप नवऱ्याला देत 1 स्वतः पिऊ लागली. तसा नवरा बरा होता. सरकारी नोकरीवर होता. सकाळी 10ला जाऊन संध्याकाळी 6ला घरी यायचा. घरात फक्त दोघेच असायचे. सासू सासरे गावाला असायचे. इथे पुण्यात फक्त दोघेच. नवरा राकेश खूप प्रेम वगैरे करणारा नव्हता, पण कशाला अडवणारा पण नव्हता. जुजबी बोलणं व्हायचं दोघात. हिला पण फार अपेक्षा नव्हती. जे काही घडून गेलं होतं त्यातून ती सावरून फक्त जगत होती. अजून मूलबाळ नसायचं, पण हेच कारण असावं दोघात. फार काही ओढ नव्हती. चहा पिऊन नवरा आवरून लागला. जरा बाहेर जाऊन येतो म्हणाला. तेवढ्यात घराची बेल वाजली. तिने दार उघडले. समोर बघून जागेवर पूर्ण स्तब्ध झाली. एका सेकंदासाठी तिला भोवळ आल्यासारखं वाटलं. दार उघडून बराच वेळ झाला. ही काही बोलत का नाही म्हणून नवरा बाहेर आला. दारात एक दिसायला चांगला म्हणावासा तरुण उभा होता. राकेशने त्याला विचारलं, कोण पाहिजे? मी रेवाचा मित्र, कॉलेजमध्ये एकत्र होतो. तो तरुण डोळ्यावरील गॉगल बाजूला करत बोलला. रेवाच्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलावं सुचेना. तिने घाबरत राकेशकडे पाहिलं. रेवाने घाबरून राकेशकडे पाहिलं. राकेशने हसून त्या दारात उभ्या असलेल्या माणसाला पाहिलं आणि म्हणाला, या ना आत. रेवा अगं ओळखते का तू यांना? रेवा घाबरून बोलली, हो ओळखते ना, माझ्या कॉलेजमधला मित्र. रेवाने मोठा आवडा गिळला. याचं नाव अविनाश कुचेकर. राकेश म्हणाला, हो का, बरं. अविनाश तुम्ही बसा, मी जरा बाहेर निघालोय. तुम्ही दोघे बसा बोलत, मी येतोच. असे म्हणून राकेश निघून पण गेला. रेवा आणि अविनाश दोघेच होते आता घरात. पूर्ण शांतता. फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. अविनाशने बोलायला सुरुवात केली. रेवा मी तुला न्यायला आलोय. आपण इथून गुजरातला जाऊ. तिथे मला नोकरी लागली आहे. घर घेतलं आहे मी भाड्याने. तिथे आपल्याला कोणी शोधू शकणार नाही. तो सगळे एकदा दमात बोलला. रेवा घाबरली होती अजूनही. तिला काही सुचत नव्हतं. ज्याला मिळवण्यासाठी तिने स्वतःचे अस्तित्वसुद्धा पणाला लावलं होतं, तो आज परत आला होता तिला कायमचं सोबत न्यायला. अविनाश बोलला, रेवा मी उद्या सकाळी तुझ्या घरासमोर थांबलेला असेल. तुझा नवरा ऑफिसला गेला की तू ये खाली. आपण पुणे स्टेशनला जाऊन तिथून निघू. तू तयार राहा. रेवा त्याला जाताना बघत राहिले. तिने इतके वर्षानंतर भेटून त्याच्यासोबत एक वाक्य पण बोललेले नाही. तो कसा आहे हे पण नाही विचारलं. तशीच बसून राहिली सुन्न होऊन. राकेश परत आला संध्याकाळी उशिरा. तर रेवा बेडरूममध्ये झोपली होती. तो पण जेवण करून बेडरूममध्ये आला. हिची तब्येत बरी नाही वाटते असं समजून तिला न हलवता झोपून गेला. रेवाला झोप लागली पण शक्य नव्हतं. तिला शाळेची आठवण झाली. ती 9वीत होती. अविनाश 12वीत होता. एकाच शाळेत होते दोघे. शाळेच्या नाटकात दोघांनी भाग घेतला होता. दोघांची भूमिका पण राम सीतेची होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्याने एकदा तिला बाहेर फिरायला येते का विचारलं. ती हो म्हणाली. त्याची सोबत त्यालाही खूप आवडायला लागली होती. आज खूप पाऊस होता. त्याने तिला बस स्टॉपवर यायला सांगितलं होतं. ती येऊन थांबली होती, पण पाऊस सुरू होणार होता.
आता हा लवकर नाही आला तर तिला इथे भिजत थांबावं लागणार होतं. तेवढ्यात तो आला मित्राची बाईक घेऊन. खूप स्मार्ट दिसत होता तो, एकदम हिरोसारखा. ती खूप ओढली जात होती त्याच्या या नशेत. तो जवळ येत म्हणाला, बस. ती प्रथमच त्याच्यासोबत बसत होती बाईकवर. ती बसली आणि पाऊस सुरू झाला. त्याची बाईक गावाच्या बाहेरच्या दिशेने निघाली. हळूहळू दोघे चिंब भिजले. चहा पिऊन गाडी परत गावच्या दिशेने निघाली तर जोरात फुस आवाज झाला आणि गाडी वाकडी जात थांबली. धो-धो पावसात गाडीचा टायर पंक्चर झाला. रेवाला आता घरी जायला उशीर होत होता. त्यात गाडी टायर पंक्चर. रेवाने आईला फोन केला. आई, मी मैत्रिणीसोबत तिच्या घरी आली आहे. पाऊस खूप आहे ना? तर खूप. पाऊस थांबला की निघते. रेवाची आई ठीक आहे म्हणाली. अविनाशने आजूबाजूला पाहिलं तर गावाबाहेर काहीच नव्हतं. दूरपर्यंत दुकान दिसत नव्हतं. कोणाची मदत येईपर्यंत तिथेच थांबणं भाग होतं. मागे पाण्याचा जोराचा आवाज येत होता. बहुतेक इथे धबधबा असावा. अविनाश म्हणाला, चल बघून घेऊ. दोघे निघाले आतल्या दिशेला. तिथे खरंच सुंदर धबधबा होता. अविनाशने हिंमत करून तिचा हात हातात घेतला. तिचा हात भीतीने थरथरू लागला. स्पर्श हवासा पण वाटला आणि आवेग सहन पण होईना. तिची हिंमत होईना त्याला नजर मिळवायची. त्याने तिचा चेहरा त्याच्या हातात घेतला. तिची नजर अजूनही खालीच होती. त्याने तिला मिठीत घेतलं आणि सांगितलं, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर. तिनेही हाताची पकड घट्ट करत होकार दर्शवला. दोघे बाहेर आले. थोड्या वेळात एक टेम्पो दिसला. त्यात गाडी टाकून दोघे गावात आले. रेवा घरी गेली. खूप खुश होती. पूर्ण रात्र फक्त त्याचाच विचारत होती. दुसऱ्या दिवशी शाळेत दोघे भेटले. कालच्या भेटीनशा दोघांना चढली होती. आता दोघे रोजच सोबत फिरू लागले. पूर्ण शाळेला त्यांचे प्रकरण कळाले होते. एकदा एका मित्राच्या घरचे गावाला गेले होते. अविनाशने रेवाला त्याच्या घरी बोलवले. रेवा शाळा बुडवून तिथे आली. दोघेही एकमेकात गुंफून जायला आधीच झाले होते. दोघेही एकमेकात मिसळून गेले. आपल्या वयाचे पण भान नव्हते रेवाला. खूप लहान होती ती या सगळ्या गोष्टींना आणि जे नको व्हायला तेच झालं. आता रोजचे भेटणे आणि मित्रांचे रिकामे घर शोधणं सारखेच चालू झालं. रेवा पुरती गुंतत होती त्याच्या प्रेमात. तिला काही दुसरे दिसत नव्हतं आणि शेवटी नको ते झालं. रेवाची पाळी चुकली आणि तिच्या आईच्या लक्षात आलं. आईने खूप रागवल्यावर हिने तोंड उघडलं. हो, माझ्या शाळेत एका मुलासोबत माझे प्रेम आहे. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आईने डोक्याला हात लावला. रेवा, काय करून बसलीस पोरी तू? अजून 16 वर्षाची नाहीयेस. हे काय होऊन बसलं आहे आमच्या आयुष्यात? आता तुझ्या बाबांना कोण समजवणार? जीव घेतील तुझा ते. संध्याकाळी बाबा घरी आले. आईने हातापाया पडत त्यांना समजून सांगितलं. खूप मोठा तमाशा झाला आज रेवाच्या घरी. तिने खोलीत बंद करून घेतली स्वतःला. बाहेर बाबांचा आरडाओरडा चालू होता. तिने अविनाशला मेसेज करून परिस्थिती सांगितली. अविनाश, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय गं पिल्लू? मी प्रेग्नेंट आहे बहुतेक. काय? कसं काय झालं हे? कसं काय झालं हे पण मीच सांगू का? ओके सॉरी, पण अचानक कसे मला काही सुचत नाही. माझ्या घरी कळाले आहे खूप तमाशा सुरू आहे. काय घरी पण बोललीस तू? त्यांना माझे नाव पण बोललीस का? असे का विचारतो आहेस? तुझे नाव तर सांगावेच लागणार ना. तू जरा थांब, मला विचार करू दे. मला थोडा टाईम दे. असे बोलून ऑफलाईन झाला तो. रेवा घाबरली. आता चांगलीच. ती ओक्साबोक्शी रडली आणि अचानक उठली आणि गळ्यातील ओढणी काढून पंख्याला टांगली. गळ्याभोवती ते वेढा घेऊन पायानं खुर्ची ढकलून दिली. बाहेरून आईबाबांनी दरवाजा ढकलून तोडला. आता येऊन वाचवले. आई गळ्यात पडून रडू लागली. अगं पुरी, यासाठी का वाढवली तुला? तुझे प्रेत बघून आनंद होईल का आम्हाला? बाबा पण डोक्यावर हात आपटून रडू लागले. पोरी, आम्हाला पण विष दे आधी, मग जा काय करायचं ते कर. बाबा रडत बोलले. रेवा म्हणाली, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. माझ्या शरीरात श्वास बनून राहतो तो. मी त्याच्यासाठी काहीही करेन. बरं पोरी, चल माझ्यासोबत. बाबा शर्ट घालत बोलले. पण चल जाऊ त्याच्या घरी. चप्पल घालून दाराबाहेर उभे राहिले. रेवा उठून डोळे पुसून निघाली. रेवा आणि तिचे वडील अविनाशच्या घरी पोचले. अविनाशच्या वडिलांनी दार उघडले. कोण पाहिजे? सगळेच एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. शेवटी रेवाचेच वडील बोलले, ही रेवा अविनाशच्या शाळेमध्ये आहे. अविनाश आहे का? तिचे वडील आत डोकावत बोलले. रेवा तर दार उघडल्यापासून आतच डोकावून पाहत होती. अविनाशचे घरचे मोठे होते. गावातला सगळ्यात मोठा वाडा होता तो. अविनाश, अविनाश, त्याच्या वडिलांनी त्याला आवाज दिला. अविनाश बाहेर येईपर्यंत फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता आणि ती शांतता रेवाचा जीव घेत होती. अविनाश बाहेर आला. शर्टची बटणं लावत अविनाशने हे लोक तुम्हाला भेटायला आले आहेत. बघ काय काम आहे. वडील आत जात बोलले. तसे रेवाचे वडील बोलले, तुम्ही पण थांबा, तुमच्याकडेच काम आहे. माझ्याकडे काम आहे? मग अविनाशला का बोलवले तुम्ही? अविनाश, तू आत जा. अविनाशचे वडील रागात बोलले. अविनाशला विषय माहीत असल्याने तो चांगलाच घाबरला होता. थांबा, तुम्हा दोघांकडे काम आहे. रेवाचे वडील काकुळतीला येत बोलले. काय काम आहे एवढ्या रात्री? बोला लवकर. अविनाशचे वडील जांभई देत बोलले. रेवा आणि अविनाशने घोळ करून ठेवला आहे. रेवा आता पोटुशी आहे. रेवाचे वडील अश्रू आवरत बोलले. बरं मग? अविनाशचे वडील पोट खाजवत बोलले. अहो, ही पोटुशी आहे. रेवाचे वडील परत बोलले. अविनाश पोरा, काय म्हणत आहेत हे लोक? अविनाशचे वडील त्याच्याकडे बघत बोलले.
मी नाही, मला नाही माहीत, मी नव्हतो, अविनाश अडखळत बोलत होता. पोरी, अविनाश तर तुला ओळखत नाही म्हणतो. कोणाचे पोर आहे तुझ्या पोटात? आणि ही घाण आमच्या घरात का घेऊन आलीयस? अविनाशचे वडील अजूनही शांतपणे बोलले होते. असे बोलू नका साहेब, हे दोघे भेटत होते चोरून. आता माझ्या पोरीने काय करावं? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. रेवाचे वडील त्यांचे पाय पकडत बोलले. आता रेवाचे डोळे उघडले खडकन. का माझे वडील त्याच्या पायापाशी रडत आहेत? हा सगळा माझा दोष आहे का? काय करून बसले मी? उठा तुम्ही, तसेही मला सांग, काय करणार आहात तुम्ही आता? पोरं तर पाडावं लागणारच आहे. अविनाशचे वडील सहज बोलत होते. मग पाडून टाका हे पोर. तशी पण पोरगी लहान दिसते. आधी पोर पाडून टाका, मी खर्च करतो. मग शांतपणे विचारू पोरीला खरंच कोणाचं पोर होतं ते. रेवानी अविनाशकडे पाहिलं. तो काहीच बोलत नव्हता. घाबरून मागे उभा होता. रेवा त्याच्या जवळ जाऊन त्याचा शर्टची कॉलर दोन्ही हातात पकडून त्याला हलवत बोलली. लाज नाही वाटत आता असे भेकाडासारखे घाबरायला? यासाठी का आपण एवढं प्रेम केलं होतं? आता कसे इतक्या सहज बोलतोस? मला ओळखत नाहीस? तरीही अविनाश काहीच बोलला नाही. रेवाला सहनच होत नव्हतं अविनाश जे काही वागत होता. त्याने हाताने तिचे दोन्ही हात खाली घेतले. पण हात खाली घेताना तिच्या हातात काहीतरी गुपचूप सरकवले. अविनाशने गुपचूप तिच्या हातात काहीतरी सरकवले. तिने पण ते कोणाला दिसू न देता हातात लपवले आणि वडिलांना म्हणाली, चला इथे थांबण्यात काही अर्थ नाही. दोघेजण निघाले. रेवाने हात उघडून पाहिला आणि तिला मोठा धक्काच बसला. तिच्या हातात विषाची बाटली होती, जी अविनाशने दिली होती. तिला आता हे सगळं सहन होईना. तिला खूप गरम होऊ लागलं. अचानक हातापायामधली ताकद नाहीशी होऊ लागली होती. तिचे दुःखाने ऊर फुटून बाहेर येतं की काय असं वाटू लागलं होतं आणि रस्त्यात ती चक्कर येऊन पडली. बिचारा बाप तिला तसेच खांद्यावर उचलून सरकारी दवाखान्यात पळाला. डॉक्टरांनी चेक केलं आणि म्हणाला, गर्भपात झालाय. एवढ्या लहान वयात हे कसं झालं? ती प्रेग्नंट राहिलीच कशी? तुमचं लक्ष नव्हतं का पोरीवर? आता तिला 8 दिवस इथेच राहावे लागले. रक्त भरणे चालू आहे. तिच्या शरीराने हे सगळं सहन केलं पाहिजे. बघू, आमचे प्रयत्न चालू आहेत. बाप डोक्याला हात लावून खाली बसला. डॉक्टरांनी आधार देऊन उठवले. म्हणाले, आईला घेऊन या मुलीच्या. आता आईला तिच्यासोबत असणे गरजेचं आहे. बाप पण उठला. घरी जाऊन तिच्या आईला घेऊन आला. सकाळी रेवाला जाग आले. आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. ज्या मुलासाठी मी आईबापाचा विचार न करता जीव द्यायला निघाले होते, त्याच मुलाने मला विषाची बाटली हातात दिली. आता रेवा घरी येऊन महिना झाला होता. तिने अभ्यासात मन गुंतवलं. 12वीला कॉलेजमध्ये पहिली आली. अविनाशला त्याच्या घरच्यांनी गुजरातला पाठवले. त्यामुळे त्या रात्रीनंतर अविनाश तिला भेटलाच नव्हता आणि रेवा तर त्याचे तोंडही पाहायला तयार नव्हते. तसेही थोडे दिवसांनी BComची डिग्री घेतली. लग्न होऊन सासरी गेली. राकेशसोबत रुळू लागली. सगळे बरं चालू असताना आज अचानक हा अविनाश का परत आलाय? मला घेऊन जायचं म्हणतोय. आता परत मी माझ्या मनाला कसे आवरू? सकाळ झाली. नवऱ्याचा टिफिन भरून दिला. राकेश गेला ऑफिसला. रेवाने घराच्या बाल्कनीमधून खाली पाहिले. समोर अविनाश उभा होता. ती त्याला खुणेने म्हणाली, बिल्डिंगच्या मागच्या बाजूस आहे. पुढे कॅमेरे होते. तो पण मागे आला. रेवा खाली आली. पर्स घेऊन आली. अविनाश म्हणाला, सामान नाही घेतलंस? नको, कशाला सांभाळत बसायला? लागेल तसं नवीन घेऊ. दोघं मागच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून निघाले. म्हणजे रेवा घरातून बाहेर पडली हे कॅमेऱ्यामध्ये आले नव्हते. स्टेशनला पोचले. अविनाश एसटी बघत होता. त्याने मागे बाकावर बसलेल्या रेवाकडे प्रेमाने पाहिले. त्याला खूप आनंद होत होता रेवाला सोबत बघून. तो आला तिच्याजवळ आणि बसला. तिने पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि त्याला दिली. किती वेळ उन्हात उभा आहेस? दमला असशील. हे घे, पाणी पी. त्याने हसत पाहिले तिच्याकडे. किती काळजी करते अजून माझी. पाणी पिऊन त्याने बॉटल परत दिली. रेवा वेगळीच हसली. अविनाशला उलटी आल्यासारखं व्हायला लागलं. तो बाथरूमकडे पळाला. रेवा तिथून उठली. रिक्षा स्टँडवर गेली. रिक्षा पकडून घराकडे निघाली. परत एकदा बिल्डिंगच्या मागच्या बाजूनेच आत आली. म्हणजे जगासाठी रेवा घरातच होती. दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिला पेपर दाखवला. अगं रेवा, तुझ्या मित्राची बातमी आली आहे. त्याची बॉडी स्टेशनच्या बाथरूममध्ये सापडली आहे. त्याला कोणीतरी विष दिलं असे वरकरणी वाटत आहे. जाऊ दे राकेश, ऐका ना, आपण आता सेकंड हनीमूनला जाऊया. आपल्या दोघांना जरा बदल मिळेल आणि एकमेकांसाठी वेळ मिळेल. तिला एवढं लाडात आलेलं बघून राकेशने तिला उचलून घेतलं. रेवाने पण त्याच्या छातीवर विश्वासाने डोके टेकले. आज तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं होतं. आता नव्याने सकाळ झाली होती तिच्या आयुष्यात.